Okay, in this session we will cover our next practical, that is practical number 10 from Java programming language. Okay, in last session we covered practical number 9, that is related with explicit typecasting. So practical number 10, statement of practical number 10, we have to implement constructor and multiple constructors. Means we can implement two or more than two constructors in one class. Okay, so first of all I will tell you what is the meaning of constructor. Okay, तर कन्स्ट्रक्टरचं मीनिंग काय आहे ते आपल्याला माहित असेल तर आपण कन्स्ट्रक्टर नीटपणे शिकू शकतो. तर त्याच्या अगोदर आपण कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते बघूया. जस्ट वेट. Okay, constructor means what? Suppose here I created a class, suppose class A, and here you can put your code inside open and close curly bracket. If I declare one variable integer a and float b असे दोन व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेले आहेत, and if I want to assign value for these two variables at the time when my object of a class is created. मग ऑब्जेक्ट कसा तयार करतो आपण क्लासचा? क्लास टाइप, then object name, suppose a1 is equal to new a. ओके, दिस इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा कोणता कन्स्ट्रक्टर आहे? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मग ज्यावेळी तुमचा ऑब्जेक्ट तयार होणार आहे त्याच वेळी तुम्हाला या इन्स्टन्स व्हेरिएबल्सना व्हॅल्यू असाइन करायची असेल तर तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड लिहावा लागेल. आणि याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता a इज इक्वल टू 10 अँड b इज इक्वल टू 20. मीन्स व्हॉट? a1 ऑब्जेक्ट ज्यावेळी मेमरीमध्ये क्रिएट होईल त्याच्यामध्ये इन्स्टन्स व्हेरिएबलची कॉपी तयार होत असते. हे आपण फर्स्ट लेक्चरला पाहिलंय. a अँड b. सो a इज क्रिएटेड अँड b इज क्रिएटेड. आणि इथे आता मी व्हॅल्यू दिली आहे का? a1 डॉट a इज इक्वल टू 10, a1 डॉट b इज इक्वल टू 20. नो, दिस कोड इज नॉट हिअर. डायरेक्ट काय होणार आहे? हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि हा कोड एक्झिक्यूट होईल. म्हणजेच काय? a या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होईल 10, b या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होईल 20. इफ आय क्रिएटेड अनदर ऑब्जेक्ट a2 is equal to new a, right? And again default constructor is called and values assigned to object a2's field. So a2 becomes again a is equal to 10 and b is equal to 20. So this is the job of constructor. If you want to initialize your instance variable when your object of class is created, then you can use constructor. म्हणजेच काय? ज्यावेळेस प्रोग्राम मध्ये आपल्याला व्हेरिएबल्स, इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय? जे क्लासमध्ये डिक्लेअर असतात ते, त्यांना जर व्हॅल्यू असाइन करायची असेल ज्यावेळी आपला ऑब्जेक्ट तयार होतोय, म्हणजे यावेळी इथे ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, तर तुम्ही कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकता. ओके, कन्स्ट्रक्टर मीन्स कन्स्ट्रक्ट. सो देयर आर basically three types of constructor. Three types. First one is default constructor. Default means you can simply put name of a, class a. Then parameterized constructor. Parameterized constructor means you have to assign parameter, suppose integer a comma integer b. म्हणजे पॅरामीटर त्याला लागतील व्हॅल्यूज असाइन करण्यासाठी. अँड थर्ड वन इज कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर मीन्स व्हॉट? हिअर ए आणि क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही तयार केला असेल a1 त्याला पास करायचा आहे. ओके, these are the three types of constructor: default constructor, parameterized constructor and copy constructor.
तर आपण त्यांचा यूज बघणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला रूल्स माहिती पाहिजेत की कन्स्ट्रक्टर तयार करण्यासाठी कोणते रूल्स वापरतो आपण. सो रूल्स, फर्स्ट रूल इज constructor name and your class name should be same. क्लास नेम शुड बी सेम. या दोघांचं नेम सेम असलं पाहिजे. सेकंड रूल इज कन्स्ट्रक्टर हॅज नो रिटर्न टाईप, नो रिटर्न व्हॅल्यू. ओके, म्हणजेच कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट झाल्यानंतर तो कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही किंवा कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करण्यासाठी कोणताही रिटर्न टाईप आपल्याला द्यावा लागत नाही. थर्ड रूल, इफ युअर प्रोग्राम contains parameterized constructor कोड म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा कोड आहे आणि आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर दोन्ही कॉल केलेले आहेत. तर तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सुद्धा कोड मेन्शन करावा लागेल. विदाउट दॅट यू कॅनॉट इम्प्लिमेंट युअर कन्स्ट्रक्टर. तर तिथे काय येणार आहे, एरर येणार आहे. ओके, तर अशा वेळी काय येत असतो, एरर येत असतो. तर आपण डायरेक्टली आता प्रोग्रामला स्टार्ट करूया. ओके, so here I created one class A, right, class A, and public static void main string args. Instance variable दोन क्रिएट करूया क्लास A मध्ये. सपोज इंटीजर A डिक्लेअर केलेला आहे आणि इंटीजर B डिक्लेअर केलेला आहे. असे दोन व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेले आहेत. तो मला काय करायचंय, मी इथे एक ऑब्जेक्ट तयार केला क्लास A चा, A1 is equal to new A. ओके, सो दिस इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. इथे काय कॉल होणार आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. हा काय आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, याला पॅरामीटर नाहीये. सो आपण या क्लास ए मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड लिहूया. ए ओपन क्लोज ब्रॅकेट. बघा, क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम शुड बी सेम. सो सेम आपल्याला इथे तोच रूल अप्लाय झालेला दिसत आहे. ओके, क्लास नेम सेम आहे आणि कन्स्ट्रक्टरचं नेम सेम आहे. सो मी इथे व्हॅल्यूज देतो. ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20. ओके, आणि आपण इथे प्रिंट करूया सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. पहिल्यांदा इथे नाव देऊया की हा कोणता कन्स्ट्रक्टर आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, मग इथे व्हॅल्यूज प्रिंट करूया सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच्या ए आणि बी च्या व्हॅल्यूज प्रिंट करूया. ए इज इक्वल टू प्लस ए and here I will print value of b. So b is equal to plus b, so it will print value of b from default constructor. Okay, default constructor is completed. Okay, I will save this program. Then next is here save, and now control O for compilation and execution. cmd. So here I will compile this program. Java C a.java systemचं स्पेलिंग चुकले. system. Okay, save and again compile. Java A. ओके, बघा इथे कोणतीही मेथड नाहीये. कन्स्ट्रक्टर इज ऍक्च्युअली अ मेथड बट नो रिटर्न टाईप. मेथड जर करायची असेल तर मेथड नेम, त्याच्या अगोदर वॉइड, इंटिजर, फ्लोट आपल्याला
लिहावं लागतं. बट कन्स्ट्रक्टरला तसं आहे का? नो. इथे बघा, हे कॉल कसं झालंय हा कन्स्ट्रक्टर ज्यावेळी इथे ऑब्जेक्ट तयार झालेला आहे, A1 इज इक्वल टू न्यू A. त्याने काय कॉल केलेलं आहे? हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. तर त्याने इथे पास केलं या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. मग A साठी व्हॅल्यू झाली 10, B साठी व्हॅल्यू झाली 20, A1 ऑब्जेक्टच्या. मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज प्रिंटेड and value of A and B is printed along with message. A is equal to 10, B is equal to 20. So default constructor is completed. Okay. Now next आता आपण parameterize constructor create करूया. So A2 my next object is equal to new A. इथे आपण व्हॅल्यूज पास करूया A आणि B साठी. सपोज 100, 200. हे काय व्हॅल्यू पास केलेलं आहेत? 100, 200. मग आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड लिहावा लागेल. सो ए कन्स्ट्रक्टर नेम शुड बी सेम विथ युअर क्लास नेम. आता इथे व्हॅल्यूज पास केलेल्या आहेत पॅरामीटर म्हणजेच आर्ग्युमेंट 10 आणि 200. व्हॅल्यूज किती आहेत? 2 आहेत. मग इथे त्या कॅच कराव्या लागतील या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये, कारण हे दोन व्हॅल्यू आपण पास करतोय. मग 100 साठी एक व्हेरिएबल लागेल स्टोअर करण्यासाठी आणि 200 साठी एक व्हेरिएबल लागेल. डेटा टाइप काय आहे? दोन्ही व्हॅल्यूचा इंटिजरच दिसतोय, बरोबर. सो हियर आय डिक्लेअर टू डिफरंट व्हेरिएबल p, इंटिजर k. ओके. म्हणजेच काय? ज्यावेळी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे, 100 व्हॅल्यू इज स्टोर्ड इनसाइड p and 200 व्हॅल्यू इज स्टोर्ड इनसाइड k. ओके. p आणि k ला व्हॅल्यूज असाइन होतील. आता ऍक्च्युली आपल्या क्लासचे व्हेरिएबल कोणते आहेत? a आणि b. a आणि b असणार आहेत A2 मध्ये स्टोर्ड. मग A2 च्या a आणि b ला व्हॅल्यू आपल्याला असाइन करावी लागेल. सो हियर आपल्याला p ची व्हॅल्यू a मध्ये कॉपी करावी लागेल. a इज इक्वल टू p and b is equal to k. Okay. Now we will print these values a, b, c. So here this is parameterized constructor. Parameterized constructor. Okay. Parameterized constructor is here. Okay. So now I will compile and execute it again. So CLS. Just check here. First, this one is default constructor. So it calls your default constructor code and 10 and 20 is printed here. Then again, it goes into main method. Next statement काय आहे? Parameterize constructor चं. Then तो parameterize constructor च्या code मध्ये गेलेला आहे. 100 is pass into P and 200 pass into K. Then again, P ची व्हॅल्यू जी 100 आहे ती A ला असाइन केली, K ची व्हॅल्यू जी 200 आहे ती B ला असाइन केली. And then it will print parameterized constructor message A and B's value 100 and 200. So this is default constructor. Okay, this is default constructor. Okay, next one is copy constructor. आता कोणता आहे? आपल्याला नेक्स्ट कन्स्ट्रक्टर बघायचा आहे कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर त्याच्या नावातच त्याचं मीनिंग आहे की त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या एखाद्या कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू काय करतो? कॉपी करतो. ओके. सो हियर बघा मी ते कसं करतोय. मी कॉपी कन्स्ट्रक्टर साठी दुसरा ऑब्जेक्ट घेतलेला आहे A3 इज इक्वल टू न्यू A आणि मग त्याच्यामध्ये आता आपल्याला कॉपी कन्स्ट्रक्टर सपोज मला A2 च्याच व्हॅल्यू A3 ला द्यायच्यात 100 आणि 200. A साठी 100, B साठी 200. सो त्याला मी पास करणार आहे नाव ज्या ऑब्जेक्टची मला त्याच्यामध्ये करायचे A2. So now copy code name same A, then again bracket. इथे व्हॅल्यू A2 ऑब्जेक्टची पास होणार आहे. मग इथे कॅच झाली पाहिजे. मग माझा ऑब्जेक्ट कोणता आहे? A3 आहे. सो इथे मी तो कॅच करतोय A3. क्लास नेम हा टाईप आहे. टाईप काय आहे? क्लास नेम A आणि त्या ऑब्जेक्टचं नाव काय? A3 मध्ये मला कॉपी करायचंय. सो ओपन ब्रॅकेट
हिअर आता इथे व्हॅल्यूज देण्याची गरज आहे का? नो, डायरेक्टली आपण प्रिंट करू शकतो व्हॅल्यूज, राईट? सो डायरेक्टली हिअर आय विल प्रिंट. ओके, बघा काय केलं इथे. ए टू ऑब्जेक्ट कुठे? हा 100 आणि 200 त्या व्हॅल्यू पास होतील. मग आपण बघूया की करेक्ट आहे का. बघा इथे व्हॅल्यूज कशा झालेल्या आहेत. नेक्स्ट इथे मेसेज बदलूया. कॉपी कन्स्ट्रक्टर, कॉपी. ओके, सेव्ह. ओके, इथे काय झालेलं आहे प्रॉब्लेम, की आपण ज्यावेळी व्हॅल्यूज पास केलेली आहे A2 ऑब्जेक्टची, A2 ऑब्जेक्टसाठी व्हॅल्यूज काय आहेत? ए आणि बीच्या 100 आणि 200. कॉपी कन्स्ट्रक्टर मेसेज प्रिंट झालेला आहे. इथे A2 ऑब्जेक्ट A3 मध्ये कॉपी झाला. पण आता इथे आपल्या कंपायलरला समजत नाही की काय प्रिंट करायचंय, A2 चा A प्रिंट करायचा आहे की A3 चा A प्रिंट करायचा आहे. मग त्याने काय केलंय, डायरेक्ट जे आपण इथे व्हेरिएबल डिक्लेअर केलेत ना ए आणि बी, त्यांना व्हॅल्यू दिलेली नाहीये. तर डिफॉल्ट व्हॅल्यू जी इंटिजर व्हेरिएबलची 0 आहे, ती डायरेक्ट प्रिंट केली. कारण त्याला अंडरस्टँड होत नाही की नक्की A3 चा A प्रिंट करायचा आहे, A3 चा B प्रिंट करायचा आहे, की A2 ऑब्जेक्टचे A2 ऑब्जेक्टचा B प्रिंट करायचा आहे. तर आपल्याला ते सांगावं लागेल की तुला A3 ऑब्जेक्टची A व्हॅल्यू प्रिंट करायची आहे आणि A3 ऑब्जेक्टची B व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. सेव्ह. राईट, हे बघा. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये 100 200 आहे. कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये पण ए आणि बी काय झाले आता 200 झाले आणि हे कुणाला व्हॅल्यू झाली? A3 ला. ओके, सो दिस इज द प्रोग्राम अँड दिस वन इज आउटपुट. ओके, प्रोग्राम अँड आउटपुट. ओके, प्रॅक्टिकल 10 मध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी? डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ ॲट लीस्ट 2 टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर आणि आपण इथे किती केलेत? देर आर टोटल 3 कन्स्ट्रक्टर्स, राईट? दिस वन इज डिफॉल्ट, पॅरामीटराइज अँड कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, आपण एक एक्स्ट्रा केलेला आहे. सो दिस इज द प्रोग्राम फॉर फर्स्ट क्वेश्चन. ओके, सो नाव गो फॉर नेक्स्ट. Then you can write down output of that program. Next question is, does constructor return a value? म्हणजे कन्स्ट्रक्टर व्हॅल्यू रिटर्न करतो का? तर नो. आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन इज नो, बिकॉज इट हॅज नो रिटर्न टाईप, राईट? बघा इथे क्लास नेम कन्स्ट्रक्टरचं आणि कन्स्ट्रक्टरचं नेम आणि क्लास नेम सेम आहे. इथे आपण याच्या अगोदर लिहिलंय का इंट, व्हॉइड वगैरे? नो. सो कन्स्ट्रक्टर डज नॉट रिटर्न व्हॅल्यू. Next, second, specify situation when default constructor is provided by the system. If default constructor code is not available, default constructor code is not available, not available. बघा आता इथे या प्रोग्राम मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड आपण लिहिलेला आहे, बरोबर? A10 B20. हा जर अवेलेबल नसेल तर सिस्टीम काय करते की स्वतःच कॉल करते डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. ओके, इफ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कोड इज नॉट अवेलेबल, देन सिस्टीम कॉल इटसेल्फ. सिस्टीम कॉल डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर itself. Okay, so it is called by itself. Then next, question number 3, specify the situation when the default constructor is explicitly defined in the class. Okay, specify the situation. So this program is best example. Here, if you want to perform some action when object is created, then we can explicitly define default constructor. Explicitly म्हणजे काय?
तर त्याचा कोड लिहिणे प्रोग्राममध्ये त्याला म्हणतात एक्सप्लिसिटली. मग ते काम कोण करतो? युजर. ओके. स्पेसिफाय द सिच्युएशन. इफ युजर वॉन्ट्स perform some action when object is created, then default constructor then default constructor is define explicitly. Explicitly म्हणजे काय? User can write its own code. Okay. Then next, how constructor overloading can be done. Okay. Constructor overloading आपण बघूया. Constructor overloading is done. आपण एक प्रोग्राम पण बघणार आहे. is done by calling a constructor with different parameters. Okay. Parameters. आता या प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये पण बघा, एका कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नाहीत. बरोबर आहे. या प्रोग्राम मध्ये, इन दिस प्रोग्राम. आता आपण काय करूया? डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर यूज करूया. आता सपोज मी इथे काय केलंय, इंटिजर p, इंटिजर k, बघा मी काय करतोय. डिफरंट पॅरामीटर. तर आपण अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया. सपोज इंटिजर k. ओके. 3 व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलेले आहेत. हा सेम कोड मी खाली कॉपी करतोय. आणि इथे मी व्हॅल्यूज किती देणार आहे? इथे मी व्हॅल्यूज किती देणार आहे? 3 देणार आहे. ओके. इथे व्हेरिएबलला नाव वेगळं देऊया, सी. ओके. तर इथे पहिला कन्स्ट्रक्टर कॉल होतोय पॅरामीटराइज, त्यावेळी फक्त 2 व्हॅल्यूज आहेत, पी आणि के. आता मी काय देणार आहे? अजून एक व्हेरिएबल इथे जनरेट करतो, इंटिजर झेड नावाचा. ओके. आणि ती झेडची व्हॅल्यू मी सी ला असाइन करणार आहे. सिंपल. आणि ती व्हॅल्यू आपण प्रिंट करूया. तिची व्हॅल्यू प्रिंट करूया. ओके. सो हियर I will print the value of C. Okay. Now here again create another constructor, or here use first constructor value, that is 100, 200, and for calling next constructor having 3 parameters 300. Okay. आता या प्रोग्राम मध्ये सिच्युएशन काय आहे बघा. I declare 3 variables A, B, C. बरोबर. इथे मी पहिल्यांदा A1 हा ऑब्जेक्ट तयार केलाय आणि त्याला 2च व्हॅल्यू पास केल्या, 100 आणि 200. बट देअर आर 2 कन्स्ट्रक्टर्स हियर. मग आता सिस्टीम चेक करणार आहे की पॅरामीटर डिफरंट कुठे आहेत. इथे 2 व्हॅल्यूज आहेत, या कन्स्ट्रक्टरला 3 पॅरामीटर आहेत आणि या कन्स्ट्रक्टरला 2 पॅरामीटर आहेत. मग व्हॅल्यूज किती आहेत? 2. सो ज्या कन्स्ट्रक्टरला 2 पॅरामीटर आहेत तो कन्स्ट्रक्टर इथे कॉल होईल. सो इथे p ला व्हॅल्यू जाईल 100, k ला व्हॅल्यू जाईल 200. आपण इथे व्हॅल्यूज जरा बदलूया म्हणजे तुम्हाला कळेल. नेक्स्ट कन्स्ट्रक्टरला आपण व्हॅल्यू देऊया 300, 400 and 500. ओके. आणि ज्यावेळी 3 व्हॅल्यू पास होतील कन्स्ट्रक्टर साठी 300, 400, 500, त्यावेळी कन्स्ट्रक्टर सिस्टीम परत चेक करेल की कोणत्या कन्स्ट्रक्टरला 3 पॅरामीटर आहेत. तर इथे त्याला ते मिळेल आणि हा कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट होईल. म्हणजे सिस्टीम काय करते? रन टाइम चेक करते की which constructor should be executed and which one is not.
Okay, that is called as constructor overloading. Okay, when constructor is executed with different parameter, constructor overloading is done by calling constructor with different parameter, right? इथे 2 पॅरामीटर आहेत, इथे 3 पॅरामीटर आहेत. So we will check, compile and execute. Java A, राईट. इथे बघा, पहिल्यांदा 2 पॅरामीटरचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि नंतर 3 पॅरामीटर. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. ओके, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड means system or compiler can take action according to your parameter value, parameter numbers. Here 2 parameters are there. Which constructor is called? Which one have 2 parameters? Here there are 3 values. Then the constructor who has 3 parameters, this constructor is called when object is created. Okay, so this is the example of constructor overloading. We cannot override a constructor. आपण ते मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये बघणार आहे, ओव्हरलोडिंग ओव्हररायडिंग. ओव्हरलोडिंगचं फक्त मिनिंग समजून घ्या. मेथड ओव्हरलोडिंग पण सेम आहे की काय, मेथड नेम सेम बट डिफरंट पॅरामीटर. इथे काय आहे, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आहे, म्हणजे कन्स्ट्रक्टर नेम तर सेमच असणार आहे, क्लास नेम, बट डिफरंट पॅरामीटर. Okay, this rule is also applied in method overloading also. Okay, so this one is completed. So 4 started. Now go over next. Write output of code in the given space. तर आता इथे बघा, या प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय इंटिजर टी क्लासमध्ये. मेन मेथडमध्ये T1 चा ऑब्जेक्ट तयार केलाय टी क्लासचा, आणि इथे व्हॅल्यू प्रिंट करण्याचा ट्राय केलाय T1 डॉट टू टी. T1 हा ऑब्जेक्ट आहे टी क्लासचा आणि टी हा व्हेरिएबल आहे टी क्लासमध्ये, पण इथे व्हॅल्यूज दिलेली नाहीये. मग प्रिंट काय होणार आहे, आता याचा डेटा टाईप काय आहे, इंटिजर. मग इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, जर इथे युजरने व्हॅल्यूज दिलेली नसेल तर इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू असते 0, स्ट्रिंगची डिफॉल्ट व्हॅल्यू असते नल. ओके, सो हा काय, इंटिजर, सो आउटपुट इज 0. ओके, आउटपुट इज 0. तुम्ही रन करून बघा. हियर मी फक्त रिझन सांगितलेलं आहे. आता सेकंड क्वेश्चन, modify the following program to execute without error, state which constructor are used in the program. तर बघूया आपण, एक क्लास पॉइंट तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, m_x, m_y. ओके, हे असे 2 इंटिजर व्हेरिएबल आहेत. त्यानंतर काय केलंय की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पास केलाय आणि त्याला x आणि y अशा 2 व्हॅल्यूज आहेत. x ची व्हॅल्यू mx मध्ये कॉपी केली, y ची व्हॅल्यू my मध्ये कॉपी केलेली आहे. त्यानंतर इथे बघा, P1 ऑब्जेक्ट इज क्रिएटेड अँड P ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. आता इथे मात्र डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज केलेला आहे आणि इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर यूज केलेला आहे. आणि ते काय करतायत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर P1 आहे, इथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरसाठी व्हॅल्यू प्रिंट करण्याचा ट्राय केलाय आणि इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरच्या व्हॅल्यू प्रिंट करण्याचा ट्राय केलाय. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं की जर प्रोग्राममध्ये अशी सिच्युएशन असेल की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण क्रिएट केले, कॉल केलेला आहे. आता इथे बघा, या पॉइंटला काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण कॉल केलेला आहे, बरोबर, डिफॉल्ट, आणि या पॉइंटला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. पण प्रोग्राम मध्ये फक्त डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचं कोडिंग केलेलं आहे. मग अशा वेळी एरर येतो. काय येतो की तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, ज्यावेळी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचं कोडिंग केलेलं आहे आणि तुम्ही दोन्ही कन्स्ट्रक्टर कॉल करताय, डिफॉल्ट आणि पॅरामीटराइज, त्यावेळेस एरर येतो. का, कारण की तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं पण कोडिंग करायला पाहिजे. मगच सिस्टीमला समजेल की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच्या x आणि y ला काय व्हॅल्यू द्यायची आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड सुद्धा ऍड करावा लागेल. ओके, जस्ट चेक हियर. Okay, just copy. Okay, this is the same program, just class name is different. Point त्यांनी काय दिलेलं आहे,
पॉइंट क्लासचं नाव दिलेलं आहे, बट जस्ट हिअर आय यूज ए क्लास नेम, बाकी सेम आहे. ओके, बघा इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, बरोबर, आणि इथे व्हॅल्यू, इथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इथे आहे आणि इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. ज्याला पॅरामीटर आहेत तो पॅरामीटराइज, ज्याला पॅरामीटर नाही तो डिफॉल्ट. आणि त्यांनी काय केलंय, पहिल्यांदा पी, पी हा ऑब्जेक्ट कोणाचा आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा, त्याचे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू प्रिंट केलेल्या आहेत, एम अंडरस्कोर एक्स, एम अंडरस्कोर वाय. आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर P1 त्याचे पण mx आणि my प्रिंट करण्याचा ट्राय केलाय. तर आपण बघूया हा प्रोग्राम रन होतो का. CLS. ओके, एरर इज ऑकर, कॅन नॉट बी अप्लाइड टू गिवन टाइप. इथे बघा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला एरर आलेला आहे, राईट. सो आपल्याला काय करावं लागेल, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं सुद्धा कोडिंग करावं लागेल. सो हिअर आय यूज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. So class name is A and it is constructor, so open close round bracket. mx ला व्हॅल्यू द्यावी लागेल, mx is equal to suppose 10 and my is equal to 20. बघा इथे मी क्लोज केला. तर आता काय होणार आहे, पहिल्यांदा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे, त्याची व्हॅल्यू म्हणजे 2 आणि 3 प्रिंट होईल आणि त्यानंतर 10 आणि 20 प्रिंट होईल डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू. सो सेव्ह, right, 2 and 3 is printed and then 10 and 20 is printed. So this is the answer of this question. You have to include default constructor code. हा कोड तुम्हाला इन्क्लूड करायला पाहिजे. इथे फक्त क्लास नेम काय आहे, पॉइंट, तेवढं फक्त लक्षात ठेवा. Okay, so this one is correct. So now next, write a program to implement different types of constructor to perform addition of complex number. ओके, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात, त्याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट असतो. सपोज माय कॉम्प्लेक्स नंबर 1 इज 3 + 2i, राईट. हा कोणता, रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट. कॉम्प्लेक्स नंबर 2 त्याच्यामध्ये आहे 5 + 6i. मग या दोघांची ऍडिशन कशी होणार आहे, C3 मध्ये सपोज, तर रिअल पार्टची ऍडिशन सेपरेट होते, 5 + 3 8 प्लस इमॅजिनरी पार्टची ऍडिशन डिफरंट होते, 6 + 2 8i. ओके, सो आपल्याला हे परफॉर्म करायचं, म्हणजे ऑब्जेक्ट तयार करायचे, त्याच्यामध्ये दोन पार्ट, एक रिअल आणि एक इमॅजिनरी. दुसरा पण ऑब्जेक्ट तयार करायचा त्या क्लासचा, रिअल आणि इमॅजिनरी पार्टचा. आणि आपल्याला काय करायचंय की या C1 चा रिअल प्लस C2 चा रिअल या दोघांची ऍडिशन, C1 चा इमॅजिनरी प्लस C2 चा इमॅजिनरी या दोघांची ऍडिशन करायची आणि तो रिझल्ट आपल्याला प्रिंट करायचा आहे. ओके, कन्सेप्ट समजली असेल तर आपण आता प्रोग्राम बघूया. प्रोग्राम करायला घेऊया आता. तर आपल्याला काय करायचंय, कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन करायची. कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट असतो. ओके, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. तर मी काय करणार आहे, एक डिफॉल्ट आणि एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेणार आहे. सो दिस वन आय विल, हे आपण कट करूया जरा वेळ. एक system.out. ठेवूया. ओके, कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेऊया, त्याचा कोड त्याच्यामध्ये येईल. तर आपल्याला दोन व्हेरिएबल लागतील, इंटिजर रिअल कॉमा इमॅजिनरी, असे दोन व्हेरिएबल आपल्याला घ्यावे लागतील. मग डिफॉल्ट मध्ये काय, आपल्याला रिअल आणि इमॅजिनरीला व्हॅल्यूज असाइन करूया. सो रिअल इज इक्वल टू 3, इमॅजिनरी इज इक्वल टू 5. ओके, तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला या व्हॅल्यू असाइन केल्या. मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करूया मेन मेथड मधून, a1 इज इक्वल टू न्यू a. ओके, तर आता काय झालंय,
पहिला कॉम्प्लेक्स नंबर तयार झाला. त्याच्या रिअल पार्टमध्ये 3 आणि इमॅजिनरी पार्टमध्ये 5 स्टोअर झालाय. पण कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करायची असेल तर एकच नंबर लागेल का? 2 कॉम्प्लेक्स नंबर लागतील. तर दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरने कॉल करूया. तो A2 इज इक्वल टू न्यू A आणि याला व्हॅल्यूज पास करूया 10, 20 रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टसाठी. आता याचा कोड लिहूया आपण. कुणाचा? पॅरामीटराइजचा. ए मग 2 व्हेरिएबल आहेत इंटिजर. सो इंटिजर आर, इंटिजर आय असे 2 व्हेरिएबल घेतले मी. आणि आरची व्हॅल्यू आपल्याला रिअलमध्ये स्टोअर करायची आहे आणि आयची व्हॅल्यू आपल्याला इमॅजिनरीमध्ये स्टोअर करायची. ओके, सिंपल आहे. आता काय होईल? ज्यावेळी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होईल, त्यावेळी 10 कुठे स्टोअर होणार आहे? आरमध्ये. आय कुठे स्टोअर होणार आहे? 20 मध्ये. पण आपले मेन व्हेरिएबल कोणते आहेत क्लासचे इन्स्टन्स व्हेरिएबल? रिअल आणि इमॅजिनरी. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे जे क्लासच्या फील्डमध्ये डिक्लेअर केलेले असतात. हे आहेत कन्स्ट्रक्टरमध्ये. हे लोकल झाले. हे इन्स्टन्स आहेत. तर आरची व्हॅल्यू आता जी आहे 10 ती मला माझ्या रिअल व्हेरिएबलला द्यायची आहे आणि 20 व्हॅल्यू जी आयमध्ये आहे ती इमॅजिनरी व्हेरिएबलला द्यायची. सो रिअल बिकम्स 10, इमॅजिनरी बिकम्स 20. आता आपल्याला त्यांची ॲडिशन करायची आहे. ओके. काय करायचंय आपल्याला? ॲडिशन करायची आहे. तर त्याच्यासाठी मी आता एक मेथड घेणार आहे. बरोबर? ॲडिशन नावाची मेथड घेतो आणि त्याला ती ॲक्सेस करतो. तर मी एक ऑब्जेक्ट तयार करणार आहे अगोदर. अजून एक ऑब्जेक्ट तयार करूया. A3 इज इक्वल टू न्यू A. ओके. एक ऑब्जेक्ट तयार केला A3 आणि एक मेथड तयार करूया वर. void add नावाची. आणि त्या ॲड मेथडला A3 ने कॉल करूया म्हणजे ती एक्झिक्यूट होईल. A3 डॉट ॲड. आता इथे एक लक्षात घ्यायचंय की मला काय करायचंय? माझे 2 कॉम्प्लेक्स नंबर कुठे स्टोअर्ड आहेत? एक A1 ऑब्जेक्टमध्ये 3 आणि 5 आणि एक A2 ऑब्जेक्टमध्ये 10 आणि 20 रिअल आणि इमॅजिनरी पार्टमध्ये. मग मला ॲड मेथडमध्ये ते ॲक्सेस झाले पाहिजेत A1 आणि A2. मग मी या ॲड मेथडला ज्यावेळी ती कॉल होते पास करणार A1 ऑब्जेक्ट, A2 ऑब्जेक्ट म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू आपण पास करत आहोत आता ऑब्जेक्टच्या. ओके. हे नीट लक्षात घ्या. आणि इथे त्या कॅच कराव्या लागतील. ज्यावेळेस इथून पास होणार आहेत, त्यावेळी इथे सुद्धा कॅच झालं पाहिजे. बघा इथे 10, 20 पास केलंय. कॅच करायला व्हेरिएबल लागतील. व्हॅल्यू कशा आहेत? इंटिजर. सो इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर. आता काय पास केलंय? ऑब्जेक्ट पास केलाय. मग आपल्याला इथे ऑब्जेक्टच द्यावे लागतील त्या क्लासचे. सो A, A1 राइट अँड A2. ए म्हणजे क्लासचं नेम ए कॅपिटल आणि त्या ऑब्जेक्टचं नाव A1 आणि A2 म्हणजे हा A1 च्या व्हॅल्यूज या A1 मध्ये स्टोअर्ड होतील परत. या A2 च्या व्हॅल्यू या A2 मध्ये स्टोअर्ड होतील. ओके. आणि मग आता काय करणार आहोत आपण की त्या व्हॅल्यूज प्रिंट करणार आहोत. ओके. नाऊ हिअर आय विल प्रिंट the value of A1 and A2. Okay. सो हिअर काय करायचं आता? रिअल पार्ट एकत्र. रिअल. बघा इथे एक्झाम्पलमध्ये मी सांगितलंय ना, की रिअल पार्ट म्हणजे A1 चा रिअल पार्ट त्याची ॲडिशन, A1, A2 चा इमॅजिनरी पार्ट त्याची ॲडिशन म्हणजे A1, A2 चा रिअल पार्ट घ्यावा लागेल आपल्याला. सो हिअर मी मेसेज देतो पहिल्यांदा ॲडिशन is equal to. Okay, so this message will be printed on the screen. And now next system.out.println. आता इथे काय करायचंय? A1 चा रिअल पार्ट A1
त्याला ब्रॅकेट करूया, कारण ते ऍडिशन करायचे. A1 डॉट रियल प्लस A2 डॉट रियल. मग A2 डॉट रियल, A1 डॉट रियल यांचे ऍडिशन होईल, राईट, प्लस, ओके, या दोघांचे ऍडिशन प्रिंट होईल, मध्ये प्लस साइन पाहिजे, मग आपल्याला परत इथे प्लस द्यावा लागेल त्या कोटेशन मध्ये. त्या प्लसचं मिनिंग आहे की ही स्ट्रिंग या कोटेशन मधली आणि ही व्हॅल्यूची स्ट्रिंग जॉईन करणे, या प्लसचं मिनिंग. आणि हा प्लस म्हणजे प्रिंट होणारा प्लस आहे मध्ये, राईट, असा मध्ये प्रिंट होणार आहे ना, 8+8 आहे, हा प्लस आहे तो कोटेशन मध्ये दिलेला. त्यानंतर नेक्स्ट आता काय पुढे प्लस, पुढची स्ट्रिंग जॉईन करायची इमॅजिनरी पार्टची. सो ब्रॅकेट A1 डॉट इमॅजिनरी, त्याची इमॅजिनरी ऍक्सेस करायची, प्लस A2 डॉट इमॅजिनरी, राईट. आणि त्यानंतर आपल्याला आय प्रिंट करायचा आहे इमॅजिनरी पार्ट प्रिंट झाल्यावर, मग परत प्लस कोटेशन आय, मग हा आय प्रिंट करेल. So this one is completed right now. So we will check ELS. So addition is printed 13 plus 25i. बघा 10 आणि 3 13 प्रिंट झालेले आहेत आणि 5 आणि 25 प्रिंट झालेले आहेत. So this is the program for addition of complex number. Addition of complex number. This is the answer of your last question. Okay. कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले आणि त्यांची ऍडिशन केलेली आहे. ओके, सो दिस वन इज completed. Next is, so practical number 10 is completed. We will see practical 11 and 12 on tomorrow. ओके, समजलं का सगळ्यांना?